योद्धा न्यूज मराठी. त्याच्यामध्ये राजू शेट्टी आले होते, त्यांनी त्याचं मत मांडलं. आपण आता जाणून घेऊया की शेतकऱ्यांची व्यथा काय नाही. शेतकऱ्यांची आता म्हणजे आता त्यांनी 18 वर्ष झालं आम्हाला असंच फसवत चालवले आणि राजू शेट्टी आल्यामुळे तर आम्हाला पैसेच भेटत नाही. कारण ते राजकारणी माणसं याच्यात असल्यामुळे आम्हाला पैसा भेटत नाही, नाहीतर 18 वर्ष लागली नसती. तुमचं नेमकं म्हणणं काय? आमचं म्हणणे काय, शेतकऱ्यांना जे आहे ना, समजा तुम्ही रेट ठरवला नियमाने, ते पैसे आम्हाला लगेच आत्ता पाहिजे, लगेचच्या लगेच. तुम्ही रेट हे केला, फायनल केला, त्याच्याला वर्ष गेले, अजून आता 16 महिने म्हणतात. म्हणजे हे फसवणूक आहे ना शेतकऱ्यांची. आतापर्यंत जो आपल्याला मोबदला दिलाय किंवा इथून पुढे ते आपल्याला जे काही जाहीर करतात त्यामध्ये तुम्ही काही समाधानी नाहीये? नाही, समाधान नाही, कोणीच नाही. मी नाही, बरेच शेतकरी नाही समाधान. आपण पाहू शकतो इथे शेतकऱ्यांची नाराजी एकदम स्पष्टपणे दिसते. आपण बोलायला गेलं का मारायला धावता. म्हणजे काय, यांचंच चालवलंय. यमो केला, गपचित केला, बाकीच्या गोष्टी करतात त्यांच्यात करतात. मग तुम्ही समजा रेट ठरला, तुम्हाला यमो करायचा, तर शेतकऱ्यांची मिटिंग घ्यायची. एका ठिकाणी जेवढे शेतकरी येतील तेवढे येतील, त्यांच्यामध्ये मिटिंग घ्यायची. व आपल्याला यमो करायचा आहे किंवा आपल्याला असं करायचंय. काही गोष्टी अंधारात राहून ठेवतात. आता त्यांनी जे संचालक होते 2, एक लिंबगावचा एक दावडीचा, ते संचालकांना खाली केलं पद आणि परत त्यांची नियुक्ती केली. मग ते लोकांना सांगायला पाहिजे. आम्ही बोलायला गेलो तर आम्हाला काय म्हणतात, 3 महिने अगोदर अर्ज करावा लागतो. मग ज्यावेळेस त्यांना खाली केलं त्यावेळेस आम्हाला तुम्ही सांगितलं आम्ही अर्ज करून आम्ही ते पद घेऊ शकतो ना, किंवा दुसरं कोणी घेऊ शकतं. मग तुम्ही गपचेच आहात, त्यांना खाली करणार, लगेच त्यांची नियुक्ती करणार, लगेच ठराव मंजूर म्हणणार. असं चालतं का? हा, त्यांच्या मनाने चालतं. दंडेलशाही करतात, मारायला लावतात, असं आहे. तर मग अशी डिरेक्टर साहेबांनी असं सांगितलं की त्यांच्या बॉडीने की मार्च पर्यंत आम्हाला वेळ द्या, मार्च पर्यंत आम्ही तुमचं सगळं क्लिअर करतो. मार्च पर्यंत काय भूमिका आहे? आम्ही मार्च पर्यंत थांबू शकत नाही ना. 18 वर्ष झालं तुम्ही हेच करताय. 4 महिन्यांनी भेटन, 2 महिन्यांनी भेटन, आणि पैसेच नाही. परत यांच्या फायद्यासाठी, मतलबासाठी लोकांची पळवणूक करतात. हे डिरेक्टर साहेबांनी असंही सांगितलं की सगळ्या शेतकऱ्यांचं एकमत नाहीये, म्हणून या सगळ्या गोष्टी नाही ना, तुमचं काय म्हणणं? नाही ना, एकमत नाहीच आहे. हे दबावाखाली चाललंय सगळं. याला दाबायचं, त्याला दाबायचं, हे करायचं आणि ठराव मंजूर करून घ्यायचा. आत्ताचा सुद्धा ठराव मंजूर त्यांच्या मनाने केलाय, दडपशाहीने केलाय, दादागिरीने केलाय. सर्वसाधारण सभेमध्ये खरं तर तुमची उपस्थिती लाभली. शेतकऱ्यांना न्याय मिळावा म्हणून सगळे शेतकरी तुमच्याकडे मोठ्या आशेने पाहत आहेत. उद्याच्या काळात जी त्यांची मागणी आहे, जे म्हणणं आहे, त्याला न्याय मिळेल असं वाटतं? एक तर SEZला जमीन घेत असतानाच शेतकऱ्यांच्यावर मोठा अन्याय झालेला होता आणि त्यांची एक प्रकारे प्रशासकीय अधिकाऱ्यांना हाताशी धरून फसवणूक मोठी केलेली होती. नंतर ते SEZ झालं नाही, त्याच्यानंतर मग डिनोटिफिकेशन करायला वगैरे वेळ लागला. पण त्याला सुद्धा एक प्रदीर्घ असा शेतकऱ्यांना बरोबर घेऊन लढा करावा लागला आणि त्यावेळी कुठं मग किमान जी काही विकसित भूखंड आहेत, विकसित भूखंड तर झाला नाहीच, परंतु ती कंपनीच्या नावावर सुद्धा नव्हती. नुसतेच कंपनीचे मालक होते शेतकरी आणि सारा कारभार हा भारत फोर्जच्या किंवा कल्याणींच्या ताब्यामध्ये होता. त्यासाठी एक मोठा लढा करावा लागला. ती कंपनी स्थापन झाली, कंपनीच्या नावावर जमीन झाली, सगळं झालं. परंतु त्याच्यानंतर एक अशा प्रकारचं एक वातावरण तयार केलं गेलं होतं की हे 912 शेतकरी आहेत, अनेक गाव याच्यामध्ये आहेत आणि त्यांच्यामध्ये वाद आहेत, त्यांच्यामध्ये एकमत होत नाही, त्यांच्या जनरल मिटिंगा व्यवस्थित होत नाहीत आणि त्यामुळं त्यांच्यावर व्यवहार करण्यात अर्थ नाही. कारण अशी जमीन तुकड्या तुकड्याने देता येत नाही. ती मुळामध्ये ही जमीन आहे MIDCची, लीजवर दिलेली आहे KIPला आणि सबलीज आहे KDLचं. असे सगळे तांत्रिक गुंतागुंती त्याच्यामध्ये आहेत आणि मग एकच कुणीतरी पार्टी बघून त्यांना ती जमीन दिली असती तर मार्ग निघाला असता किंवा मूळ उद्देश दाखवला गेला की जसा पुण्यामध्ये मगरपट्टा विकसित झाला तसं शेतकऱ्यांची कंपनी विकसित करायची. परंतु त्याच्यामध्ये आधीच एवढ्या गुंतागुंती करून ठेवले की ते काही शक्य झालं नाही. त्यामुळे शेतकऱ्यांच्या समोर आता जमिनी विकून त्याच्यातून आपले गुंतलेले पैसे, म्हणजे जी काही एक प्रकारे शेतकऱ्यांची फसवणूकच होती यापूर्वी झालेली, त्यातून कसं बाहेर काढायचा प्रश्न होता. जवळजवळ मी 2014 साली या प्रकरणामध्ये लक्ष घातलं. 12 वर्ष दीर्घकाळ संघर्ष करावा लागला आणि त्याच्यानंतर 2-3 पार्ट्या आल्या, त्यांनी अर्धवट सोडलं. म्हणजे फसवण्याच्या हेतूनच आलेले होते. काही तर खोटे DD दिले आणि
म्हणजे बँकेत जाऊन चौकशी केल्यानंतर ती डीडी सुद्धा बोगस होते. इथंपर्यंत सगळं प्रकरण झालेलं होतं आणि मग या सगळ्या खात्री करत 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 आता इथंपर्यंत आलेलं आहे. पण एक आहे की जोपर्यंत शेवटच्या शेतकऱ्याला न्याय मिळणार नाही तोपर्यंत मी तरी याच्यातून मागं हटणार नाही. कारण मी जेव्हा 2015 साली पदयात्रा काढलेली होती खेड ते जिल्हाधिकारी कार्यालयावर, त्यावेळी माझ्याबरोबर एक जवळजवळ 70-75 वर्षाची ठाकरबाई अनवाणी पायानं, मला वाटतं उन्हाळ्याचे दिवस होते, एप्रिल महिना होता, अनवाणी पायानं ती चालत तिथपर्यंत आलेली होती आणि तिच्या पायाला चालून चालून जखमा झाल्या, त्या जखमामध्ये डांबर भरलेलं तो रस्त्यावरचं. हे चित्र मी कधी विसरू शकणार नाही. त्यामुळे हा जो शेवटचा माणूस आहे त्या शेवटच्या माणसाला न्याय मिळाल्याशिवाय मी गप्प बसणार नाही. खरं तर या ठिकाणी हा जो काही प्रश्न उभा राहतोय, बऱ्याच अंशी शेतकऱ्यांना असं वाटतं की 15% जमीन ही आमची बळकवलेली आहे, आमचा त्याचा अधिकार नाही. याबद्दल काय सांगा? मी तेच सांगितलं की सुरुवातीला जेव्हा त्यांच्याबरोबर त्यांची जमीन अधिग्रहित केली गेली त्याच वेळी या शेतकऱ्यांची मोठी फसवणूक झालेली आहे. अर्थात त्या काळामध्ये जे प्रशासकीय अधिकारी होते त्यांनी शेतकऱ्यांना बोलण्यामध्ये गुंतवून या सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत आणि त्याच्यामध्ये शेतकरी फसले. आता त्यातून त्यांना बाहेर कसं काढायचा हा प्रश्न होता आणि ते बाहेर काढायला सुद्धा आम्हाला 14 वर्ष लागली. आता कागदोपत्री यांचा अधिकार कितपत राहणार शेतकऱ्यांचा पुढे 15%साठी? 15% आता ही कंपनी शेतकऱ्यांच्या मालकीची आहे. त्याच्यामध्ये 32% शेअर्स भारत फोर्सचे होते ते त्यांनी काढून घेतले. त्यामुळे 100% कंपनी ही शेतकऱ्यांच्या मालकीची आहे आणि शेतकरी आता एकत्रितरित्या त्याच्यावर काही डेव्हलप करू शकत नाहीत. म्हणून ते जमीन विकून आता कंपनी डिझॉल्व्ह करणे आणि त्या ज्याचा जेवढा शेअर्स आहे त्या पट्टीमध्ये पैसे वाटून घेणे हाच त्याच्यावर आता पर्याय आहे. एकूणच जे शेतकरी या ठिकाणी एकत्र येत आहेत किंवा ही जी मीटिंग होते, सगळी सहमती आहे का काही विरोध पण आहे? हो, आता तुम्ही बघितलेलं असाल की काही लोकांच्या मध्ये काही शंका होत्या, काय होत्या, पण प्रत्येकाचं शंका निरसन करून सगळ्यांना विचारून एकमतानं आम्ही त्यांना तेच सांगितलं. मी कारण माझा काही संबंध ह्या कंपनीशी, पण मी त्यांना सल्ला दिला किंवा तुम्ही एकमताने निर्णय घेतला तर याच्यातून काहीतरी निष्पन्न होईल. तुमच्यामध्ये जर का दरी निर्माण झाली, मतभेद निर्माण झाली तर ह्यातून काहीच होणार नाही. अजून 15 वर्ष गेली तर काय होणार नाही. आमच्या निदर्शनात काही अंशी असं आलं की काही रेटवडी किंवा त्या गावातील काही शेतकरी आहेत ते नाराजीने बाहेर आले आणि त्यांनी देखील आमच्या बरोबर इथं नाराजी व्यक्त केली की आमचा या गोष्टीवर काही अंशी विश्वास नाही, परंतु त्यांचा विश्वास संपादन करून त्यांना एकत्र आणून तुम्ही न्याय मिळवून देण्यासाठी निश्चित त्यांच्यावर जर का अन्याय होत असेल तर त्यांच्या बाजूने मी उभा राहीन. कुणावरही अन्याय होऊन देणार नाही. कारण मुळामध्ये या कंपनीचा माझा काही संबंध नाही. एक शेतकरी नेता या नात्यानं मी याच्यामध्ये लक्ष घातलंय. त्यामुळं याच्यामध्ये सहभागी असणाऱ्या किंवा भागधारक असणाऱ्या कुठल्याही शेतकऱ्यावर अन्याय होणार नाही ही बघायची जबाबदारी माझी आहे. मी निश्चितच त्यांना न्याय मिळवून देईन जर त्यांच्यावर अन्याय होत असेल तर. एका शेतकऱ्याचं म्हणणं असं आहे की तुमच्या समोर त्याला मारून टाकायची धमकी देण्यात आली. कुणी असं काही झालेलं नाही आहे. असं काही झालेलं नाही आणि असं कधी होईल का? आणि माझ्यासारखा माणूस ते सहन करेल का? असं जर कुणाला धमकी दिली असेल तर त्यांनी माझ्याशी संपर्क साधावा. त्याच्या अंगाला कोण हात लावतो ते मी बघून घेतो. डिरेक्टर बॉडीच्या म्हणण्यानुसार त्यांनी मार्च पर्यंतचा वेळ घेतलेला आहे आणि मग तोपर्यंत ते पूर्ण करणार का? आणि जर समजा त्यांनी मार्च पर्यंत पूर्ण नाही गोष्टी केल्या एक संबंधित कंपनीचे 10 कोटी रुपयाचे डिपॉझिट केडीएल कडे जमा आहेत आणि मग जो काही करार झालेला आहे तर त्यांनी जर का त्यांच्याकडून तो करार मोडला गेला तर त्याच्यावर निश्चितच कायदेशीर कारवाई होईल. त्यांचे 10 कोटी रुपये कंपनीकडे जमा आहेत, ते जप्त करण्याच्या संदर्भात कारवाई होऊ शकते. खरं तर आपण ऐकलंय की हा जो लढा आहे शेतकरी प्रतीक्षेत आहे की न्याय मिळावा, परंतु तो न्याय मिळवण्यासाठी एक ठोस व्यक्ती पुढे आले पाहिजे आणि ज्याच्यावर महाराष्ट्राचा शेतकऱ्यांचा विश्वास आहे ते राजू शेट्टी या ठिकाणी आलेत असे काहींचं मत आहे. परंतु काहींचं मत असं देखील आलं की निश्चित या लढ्यामध्ये आम्हाला न्याय मिळेल की नाही, परंतु निश्चित हा शब्द शेट्टी यांनी दिलेला आहे. राजूभाऊ शेट्टी या ठिकाणी आहेत. निश्चित उद्या त्यांच्यावर विश्वास ठेवून उद्याच्या काळात यांना न्याय मिळावा अशी अपेक्षा या ठिकाणी सर्व शेतकरी बांधव व्यक्त करत आहेत. धन्यवाद. 2018 ते 2022 या दरम्यान हे सर्व शेतकरी माझ्या संपर्कात आहेत. त्यामध्ये या SEZ ह्या विषयामध्ये ही जी KDL कंपनी आहे आणि शेतकऱ्यांच्या वतीने हा संपूर्ण विषय कोर्टामध्ये गेलेला आहे.
आणि या कोर्टामध्ये जे वकील आहेत ते सुद्धा स्वाभिमानी रिपब्लिकन महासभेचे ॲडव्होकेट अरुण सोनवणे हे सर्व ते केस पाहत आहेत. त्यांना देखील ह्यातली संपूर्ण इत्यंभूत अशी माहिती आहे. मी एवढंच सांगेल की शेतकरी जे आहेत, शेतकऱ्यांच्या कष्टाची ती जमीन आहे. ते मी आता ह्या सर्वसाधारण सभेला, वार्षिक सभेला उपस्थित होतो. त्या ठिकाणी एकंदरीत जे चित्र होतं ते चित्र हे उपकाराचं दाखवलं जात होतं की तुमची जमीन 85% ऑलरेडी MIDC ने घेतली, त्याच्यानंतर 15% MIDC कडून तुम्ही घेऊन आज त्या लोकांचे पेशन्स संपतायत. अशा पद्धतीत त्यांचंच वल्गना आहेत की बाबा हे जे शेतकरी आहेत या शेतकऱ्यांना जी पारदर्शकता जी ह्या लोकांनी दाखवली पाहिजे ती पारदर्शकता ही लोक दाखवायला तयार नाहीयेत. आणि शेतकऱ्यांचा जो मूळ विषय आहे की जमिनीचा विषय, तो 2014 पासून हा विषय संपूर्ण चालू आहे. आणि ह्याच्यामध्ये राजू शेट्टी सारखे शेतकरी नेते ह्यामध्ये इन्व्हॉल्व आहेत. आणि शेतकऱ्यांचं एकंदरीत इथलं असं म्हणणं आहे की हे सगळे KDL कंपनीचे काही संचालक असतील, राजू शेट्टी असेल, हे सगळे एजंटगिरीचं सगळं काम करतायत. आणि जर हे एजंटगिरीचं काम करत असतील तर शेतकऱ्यांना जो न्याय भेटला पाहिजे तो भेटणार नाहीये. माझ्या माहितीनुसार MIDC काहीतरी मला वाटतं 2 लाखाच्या भावानी हे शेतकरी आहेत त्यांना माहितीये किती 1 लाख म्हणजे 1 लाख रेडी रेकनर 4.5 लाख रुपये रेट आहे. हा तिथं त्या जागेत बरोबर. आणि MIDC 2 लाख रुपयाच्या रेटने MIDC घ्यायला तयार होती. तेव्हा ह्या लोकांनी विरोध केला KDL कंपनीच्या संचालकांनी. आणि आज 1,29,000 ह्या रेटने ही लोक द्यायला तयार झालेत. त्याच्यामध्ये टॅक्सेस वगैरे सगळ्या गोष्टी जाऊन शेतकऱ्यांच्या हाताला लागणार काय, हा प्रश्न शेतकऱ्यांना पडलेला आहे. शेतकऱ्यांचा प्रश्न असा आहे की हे जे भिजत घोंगडे आहे ते किती वर्ष अजून चालणार आहे आणि ह्याच्यातून आम्हाला कोणी बाहेर काढणार आहे का. मुळात जे शेतकरी आहेत तेच वैतागलेले आहेत. मला पण काही शेतकरी येऊन बाजूला घेऊन म्हणत होते, साहेब आता होत आलाय व्यवहार, होऊन जाऊ द्या. माझं काय म्हणणं आहे की जर एखादी मोठी कंपनी असेल, त्या कंपनीकडून हा व्यवहार होत असता तर मी मान्य केला असता. परंतु ह्यामध्ये जे घेणार आहेत ते सुद्धा एजंट आहेत, ते दुसऱ्याला विकणार आहेत. आणि त्यांनी जर घेतली तर त्याला ती जमीन देणार. परंतु जर का त्यांनी नाही घेतली वेळेत, जर ह्यांच्या सगळ्या गोष्टी झाल्या नाहीत तर मग पुन्हा हे अडकून पडणार. मग अजून किती वर्ष हा प्रश्न जसाच्या तसा राहणार आहे, हा मोठा प्रश्न आहे. त्यामुळे KDL कंपनीने शेतकऱ्यांशी पारदर्शकपणे यांच्याशी सर्व गोष्टी सांगायला पाहिजेत. मी आता ह्या सभेमध्ये होतो तर सभेमध्ये मी पाहिलं की साधं शेतकऱ्यांना तिथे बोलू दिलं जात नव्हतं. शेतकऱ्यांच्या हातात माईक दिला जात नव्हता. जेव्हा मी आणि ॲडव्होकेट सोनवणे पुढे जाऊन आम्ही जेव्हा बोललो शेतकऱ्यांच्या हातात माईक द्या, तेव्हा कुठेतरी शेतकऱ्यांच्या हातात माईक दिला गेला आणि शेतकऱ्यांना बोलायला दिलं गेलं. हे सर्व गोष्टी चुकीच्या आहेत. म्हणजे तुम्ही शेतकऱ्यांचा आवाज दाबणार आणि ज्यांचा काही संबंध नाहीये ते सुद्धा स्टेजवर आहेत. आणि जे मुळातले शेतकरी आहेत त्या शेतकऱ्यांना त्यांनी खाली बसून ठेवलंय, त्यांना बोलू देत नाहीयेत. आणि शेतकऱ्यांच्या बैठकांना एवढ्या मोठ्या बाउन्सरची गरज काय लागते, एवढी मोठी सिक्युरिटी का लागते, हा मोठा प्रश्न आहे. शेतकरी जर स्वखुशीने जमिनी द्यायला तयार असेल तर त्याच्याकडून घ्या, पण जोर जबरदस्ती करून त्यांच्याकडून कुठलीही जमीन घेतली जाऊ नये, हीच आमची भूमिका आहे. आणि जर शेतकरी पुन्हा त्यांना जर न्यायाची गरज पडली तर स्वाभिमानी रिपब्लिकन महासभा ह्याच्यासाठी जे जे करता येईल ते करेल. मग समोर कोणीही असो, भिडायची आम्ही निश्चितपणे तयारी ठेवलेली आहे. यानंतर आपली शेतकऱ्यांच्या बाजूने जी स्वाभिमानी महासभेची भूमिका काय असणार? पुढील भूमिका आता लवकरच मला वाटतं काही रेटवडीचे शेतकरी आपल्याला भेटून गेलेत. गोरडे साहेब आहेत. गोरडे साहेबांच्या किती शेअर्स आहेत तुमचे? माझे जमिनीची व्हॅल्यू शेअर्स ना, माझे शेअर्स 10 लाखाचे. म्हणजे सगळे त्याच्यानंतर आमचे जवळजवळ 50 लाखाचे. आतिश कानूरकर आहेत, प्रभाकर जाधव आहेत, अशा अनेक शेतकरी माझ्या संपर्कात आहेत. आमचे कदम साहेब सुद्धा आहेत. तर कमीत कमीत तुम्हाला सांगतो, जास्तीत जास्त शेअर्स असलेले सर्व शेतकरी आमच्या संपर्कात येऊन मी त्यांची अगोदर बैठक घेईन, त्यांचं म्हणणं ऐकून घेईल. ॲडव्होकेट सोनवणे साहेब हे त्यासाठी आम्हाला मार्गदर्शन करायला आहेतच. आणि लवकरात लवकर तेही पिटिशन दाखल त्यांनी ऑलरेडी केलेलं आहे. परंतु आता त्यांनी सुद्धा काही फोटोज व्हिडिओज वगैरे काढून आता कोर्टात ते सादर करतील. आणि हा काय तमाशा चालू आहे हा सगळा कोर्टाच्या निदर्शनास आणून देतील. आणि स्वाभिमानी रिपब्लिकन महासभेच्या वतीने लवकरात लवकर जर शेतकऱ्यांनी सांगितलं की आम्हाला
हे मान्य नाही तर त्यांच्या पाठीशी ठामपणे उभं राहून आम्ही आंदोलनाची तयारी करू. मी ॲडव्होकेट अरुण सोनवणे. केडीएलच्या अगेन्स्ट आम्ही 2022लाच पिटिशन दाखल केलं होतं RCS. त्याच्यानंतर एक 2-3 वार्षिक सभा झाल्या असतील, मी काय प्रेझेंट नाही राहिलो, पण आजच्या सभेला प्रेझेंट राहिलो. मी ऑलरेडी लिगली प्रॉक्सी काढून प्रेझेंट आहे आम्ही. त्याच्यामध्ये आज जर वातावरण पाहिलं तर शेतकऱ्यांवर दबाव टाकून जमिनी घेण्याचा प्रयत्न चालू आहे. शिवाय आता तुम्ही आतमध्ये जर पाहिलं तर 100-100, 200-200 बाउन्सर्स कशासाठी? शेतकऱ्यांना हा अन्याय आहे. आणि ह्याचा फायदा हा जो खेड सिटी प्रोजेक्ट आहे ह्याचा फायदा फक्त केडीएलला होणार आहे, संचालकांना. शेतकऱ्यांना याचा कुठलाही फायदा होणार नाही. शेतकऱ्यांना अक्षरशः देशोधडीला लावणार आहे ते. आणि त्याच्यानंतर आज रोजी जे काय इथं चित्र पाहिले आम्ही ते ठीक आहे, आता ऑनरेबल कोर्टापुढे ते सगळं ठेवणारच आहे. कारण जर हे पार्ट्या आहेत तरी हे पार्ट्या एजंटगिरी करून पार्ट्या आणतात. आणि स्टेजवर जर पाहिलं तर स्टेजवर कोण? शेतकरी नाही, जे एजंट आहेत ते सगळे शेतकरी. जे एजंट आहेत ते स्टेजवर आणि शेतकरी खाली. हा तर अन्याय आहे शेतकऱ्यांवर. म्हणजे दबाव टाकून जमिनी घेण्याचा प्रकार चालू आहे इथं. याबाबत आपली लिगल प्रोसिजर काय चालू आहे? आता लिगल प्रोसिजर असे आहे की कोर्टामध्ये ऑलरेडी याच्या अगेन्स्ट स्टे ऍप्लिकेशन आहे आमचं. आणि आम्ही ऑनरेबल कोर्टापुढे हे सगळं ठेवलेलं आहे. त्याला हे MIDC पार्टी आहे, KDL पार्टी आहे, सगळे जी संचालक मंडळी ते सुद्धा पार्टी आहेत. तर त्याच्यानंतर आता काय स्टेप्स घ्यायचे आम्ही सगळे शेतकरी मिळून, स्वाभिमानी रिपब्लिकन महासभेचे आमचे संस्थापक अध्यक्ष हरीश भाई, आम्ही सगळे मिळून या संदर्भात चर्चा करून पुढची लिगल स्टेप्स घेऊ. नमस्कार. आता नुकतीच वार्षिक सर्वसाधारण सभा खेड या ठिकाणी पार पडली. या सभेमध्ये वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू झाल्यानंतर हो साहेब या. सुरुवातीलाच हे प्रस्ताव मान्य आहे अमान्य आहे असं झालं. त्याच्यानंतरची जी मांडणी आली त्याच्यामध्ये मी 2 प्रश्न विचारले की बाबा जो काय व्यवहार होणार आहे तो व्यवहार काय झाल्यानंतर एकंदरीत शेतकऱ्याला त्याच्या हातामध्ये मिळणारी रक्कम कंपनी सेक्रेटरीनी खुलासा करून सांगावी. आणि दुसरा एक प्रश्न त्याच्याशी रिलेटेड विचारला की काय म्हणत होता की बाबा शेतकऱ्यांच्या हातात किती रक्कम येईल. आणि मग त्याच्यानंतर शेतकऱ्यांचे जे काही प्रश्न शेतकरी वार्षिक सर्वसाधारणमध्ये उपस्थित करतील त्या प्रश्नांची क्वेश्चन आन्सर झाल्यानंतर मग ठराव घेण्यात यावा. पण जे काय मी प्रश्न मांडला त्या प्रश्नाची काय मांडणी झाली नाही. किंवा कंपनी सेक्रेटरीने जो MOU ठरला आहे व्यवहारापोटी तो MOU वाचून या सभेमध्ये दाखवायला पाहिजे अशी मागणी केली. पण तेही काय झालेलं याच्यामध्ये झालं नाही. या सभेमध्ये त्यांनी जी आश्वासनं दिली किंवा सांगितलं की मार्चच्या अखेरपर्यंत आम्ही हे सगळं करू, त्याच्यावर तुमचं काय म्हणणं? आता ज्या पद्धतीने त्यांनी मांडणी केली त्या पद्धतीने की बाबा आम्ही त्याची शाश्वती घेतोय आणि एकंदरीत आम्ही असे व्यवहार पूर्ण करतोय असं म्हणले. आता त्याच्यावरती प्रतिक्रिया सभेला उपस्थित असलेले शेट्टी साहेब पण होते. तर आपण असं मानूया की बाबा व्यवहार पूर्ण करतील ते. बरेचसे शेतकरी आहेत. मला सांगा, खेड डेव्हलपर्स लिमिटेड याची वार्षिक सर्वसाधारण सभा होत असते. तुम्ही वेगवेगळ्या गावातील शेतकरी आहात. तुम्ही सभेपासून अर्थात नाराजी व्यक्त करून बाहेर आले येण्याचं कारण काय? मुळात म्हणजे त्या कंपनीने शेतकऱ्याची इतकी घोर फसवणूक केली. मुळात शेतकरी कंपनी करूनच मोठी चूक झाली. आणि MIDC मध्ये 3.5 लाख रुपये 3.5 कोटी एकरी भाव असताना त्या लोकांनी 55 लाख रुपये एकर दर ठरवला. हाच मुळात चुकीचा दर ठरवलेला आहे. पहिली गोष्ट आम्हाला सर्व शेतकऱ्याला आम्हाला वाटलं आम्हाला प्लॉट विकसित करून आम्हाला आमचे प्लॉट देतील ही आमची अपेक्षा होती. मुळात तसं काही घडतच नाही. तर जे आलेले सगळे विक्रीच्या याने झालेले आहेत. खरं तर 15% जी जमीन तुमचा परतावा म्हणून दिली ते 15% जमिनीमधून कशा पद्धतीने तुम्हाला आजपर्यंत लाभ मिळाला? आम्हाला याच्या प्रकारे लाभ मिळाला. 18 वर्ष लाभ साधारणतः किती मिळाला डिव्हिडंड? तो पण आहे ना काहींना मिळाला 39,000 रुपये काहीतरी त्यावेळेस एकदाच मिळाले होते. काहींना मिळाले काहींना मिळाले पण नाही. मला सुद्धा मिळालेलं नाही अजूनपर्यंत. मला ते पण डिव्हिडंड एकदाच मिळाला तो सुद्धा मिळाला नाही आम्हाला. आता हा जो काय प्रकार चालू आहे आतमध्ये चर्चेचा कशा संदर्भात तुम्हाला इथे बोलवलं होतं? नेमकी काय घडलं? या ठिकाणी आम्हाला बोलवलं होतं वार्षिक तिथं मांडून संदर्भ
जमीन अशा पद्धतीनं 55 लाख 6,000 या पद्धतीने विक्री केलेली. त्याचा रेल्वे बनलेला आहे तोही आम्हाला माहिती आहे. आणि आम्ही त्या ठिकाणी जेव्हा आवाज उठवला तेव्हा आमच्या कुठल्याही प्रश्नाचं समाधान तर आपण ऐकलंय की या ठिकाणी आमचा विरोध आहे. हा जो काही व्यवहार चालू आहे हा पसंती शेतकऱ्यांची नाही, त्याला विरोध आहे. अजूनही काही शेतकरी आहेत. मला सांगा, तुम्ही त्यावेळेस उठून काही प्रश्न विचारत होते, त्याचं समाधानकारक उत्तर मिळालं का? उत्तर मिळालेलं नाही मला काहीच त्याचं. त्यांनी उत्तरच दिलं नाही त्याच्यावर काही. काय प्रश्न होता तुमचा? प्रश्न असा होता 5.26 हेक्टर जमीन त्यांनी अतिक्रमित आहे असं सांगितलेलं आहे. पण जे अतिक्रमण 2022 ला भाडेपट्टा आलेला आहे कंपनीला आणि 2022 पासून आता 26 पर्यंत त्यांनी त्याच्यात कोणतीच कारवाई केलेली नाही. तो भाडेपट्ट्यावर त्यांनी काहीतरी टेक्निकल उत्तर हे करायला पाहिजे ना, काहीच केलेलं नाही त्याच्यात. म्हणजे एकूणच तुमच्या प्रश्नाचं समाधानकारक उत्तरच दिलं नाही त्यांनी. त्यानंतर त्या आरओसीचे कंप्लायन्स या संचालक मंडळाने काहीच नाही केलं. नॉन कंप्लायन्सचे 30 लाख चार्जेस आहे. आता हे शेतकऱ्यांना भुर्दंड आहे हा सगळा. आता ही जी 15% जमीन तुमच्या नावावर आहे का? शेअर होल्डर आहे आम्ही. शेअर होल्डर कंपनीच्या नावावर जागा आहे. कंपनी करूनच चूक झाली. सर्वात मोठी चूक ती केली आणि त्यांनी काय सांगितलं शेतकऱ्याला कंपनीतून तुम्हाला विकास होईल, हे होईल, ह्या गोष्टी सांगितल्या. शेतकऱ्यांचा विकास असं काही घडलंच नाही. आता 149 हेक्टर जागा मिळालेली. 149 हेक्टर जर शेतकऱ्यांच्या नावावर असती तर प्रत्येकाच्या दारात त्यांना रस्ता पाणी वीज द्यावं लागलं असतं. यांनी काय केलं, एक कंपनीच्या नावावर केली. मग कंपनीची जिथं बाउंड्री तिथपर्यंत आम्ही तुम्हाला फक्त देऊ एवढं सांगितलं. म्हणजे परत आतमध्ये रस्ते हे सर्व कोणाला करायला लागणार? कंपनीला करावं लागणार. हा किती मोठा लॉस आहे. जवळपास 53% जागा MIDC ने सांगितले की तुमच्या याच्यात जाते म्हणून. आता एक पर्टिक्युलर एक कंपनीने जिथे त्यांचे ओनर म्हणा किंवा त्यांचे डायरेक्टर बोलत होते की सगळं आम्ही करणार आहे, आम्हाला तुम्ही साथ द्या किंवा आम्ही हा प्रश्न मिटू. त्यांच्यावर तुमचा विश्वास आहे का? विश्वास कसा ठेवायचा? 50,000 कॅपिटल आहे. 2 महिन्यापूर्वी कंपनी तयार झालेली आणि त्या कंपनीवर 200 कोटीचा व्यवहार करताय. ज्या ज्या जागेची व्हॅल्यू 1,000 कोटी आहे त्याचा 202 कोटी व्यवहार करावा यांनी. हेच मोठी लय मोठी फसवणूक. याची किंमत 1,000 कोटीच्या पुढे आहे. त्याची किती रुपयाला विकली? 202 कोटी रुपये. 202. त्याच्यात पण 5.5 हेक्टर तो 5.26 हेक्टरची जागा ती वगळणार. ते काहीतरी 195 कोटी ते फक्त विधी येणार आहेत आणि उरलेली जागा जेव्हा अतिक्रमणात हे सोडवतील. आता हे 2 संचालक हेच सगळा निर्णय घेत आहेत. आणि प्रत्यक्षात आहे ना टॅक्स सीझन मध्ये का जो शेतकऱ्याला फक्त 43 ते 44 लाख रुपये मिळणार आहे. सांगतात 55 लाख किती सांगितलं? 55,10,000. हा, ऍक्च्युअली भेटणार फक्त किती 43 लाख रुपये. खरं तर हा प्रश्न विचारताना काही अंशी आपल्याला ऐकायला मिळालं, अनुभवायला मिळालं की किती टेक्निकली किती पैसे खात्यात मिळणार याचं उत्तर कदाचित त्यांना मिळालेलं नाही. आणि म्हणून संभ्रम आहे की नेमकी किती ही कंपनीच्या माध्यमातून आपल्याला लाभ मिळणार आहे तो देखील अनुत्तरित आहे. अजूनही काही या ठिकाणी शेतकऱ्यांच्या वतीनं आहे. मला सांगा, काय वाटतंय यातनं तुम्हाला फसवणूक होते का तुमची? 100% गेली 18 वर्षाचा लढा आहे. फक्त 1 वर्ष डिव्हिडंड आलेला आहे. त्या डिव्हिडंडचीच कॉस्ट आता माहित बी 18 वर्षानंतर जे आता कंपनी जी व्हॅल्यू देते त्या डिव्हिडंडची कॉस्ट आता जे समजा इन केस एखादी 10 लाख रुपये मूळ स्वरूपात ज्याची जमीन होती जे आता व्हॅल्यूने 10 लाख रुपये भेटतात तर 18 वर्षाचं डिव्हिडंडच त्याला 18 वर्षाने 10 लाख रुपये भेटला. म्हणजे जी मूळ किंमत आहे आपली आता जी कंपनी ठरवते देण्याचं त्या टॅक्सेशन करून आता एकाची 10 गुंठे जागा आहे त्या 10 गुंठेची व्हॅल्यू 1 लाख आणि 10 लाख रुपये होते. तर ते 10 लाखाचे आतापर्यंत डिव्हिडंडच 10 लाख रुपये झालेले असतात. आणि मुळात हा मेन म्हणजे फसवणुकीचा व्यवहार आहे. गेले 18 वर्ष शेतकऱ्यांचा असलेला शेतकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण करणं पहिल्यापासून ही 2 जण आहेत. गेली 18 वर्षापासून ती 2च जण संचालक त्या कंपनीच्या बॉडीवरती आहेत. त्यामध्ये दरवर्षी एजीएम होते, त्यामध्ये काही चेंजेस होत नाही. जे आहे ते दोघं जण अर्ध्या तासापूर्वी येणार, ठरवणार, त्यानंतर जे पुढे आहे ते कंटिन्युअसली तेच पुढे चालत. 2 जी व्यक्ती आहेत त्या शेतकऱ्यांमधील आहेत का कंपनीच्या वतीने? जर कंपनीच्या वतीने जरी असले तरी शेतकऱ्यांनी निवडून दिलेली ती व्यक्ती आहेत ना. आणि जे काही मोठे नेते येत आहेत इथे जे शेतकऱ्यांच्या साईडने येत आहेत तर काही शेतकऱ्यांमध्ये हवे का ऑन स्टेज हवे, माझा हा निर्णय प्रश्न आहे. आणि तुमचं असं मत आहे की जे शेतकऱ्यांसाठी आले असतील तर शेतकऱ्यांमध्ये बरोबर शेतकऱ्यांमध्ये बसून शेतकऱ्यांच्या साईडने शेतकऱ्यांच्या फेवर मध्ये बोलले पाहिजे. तुम्हाला असं वाटतंय की आता शेतकरी नेते त्या ठिकाणी स्टेजवर बसलेले आहेत जे आंदोलन करतायत 101% ते शेट्टी साहेब या ठिकाणी आहेत, राजू शेट्टी, तर ते शेतकऱ्यांच्या बाजूने तुम्हाला न्याय मिळवून देतील असं वाटतं? मला तर नाही वाटत. गेली 18 वर्ष लढा करतात, मग हा न्याय कधीच भेटला पाहिजे नव्हता. आता 18 वर्ष का लागतो? जो शेतकऱ्याचा एखादा शेतकरी नेता आहे त्याला 18 वर्ष लागत असतील
त्या या वादासाठी, तर मग ते कसले नेते? मी योद्धा न्यूज मराठीचा संपादक नारायण मनोहर सूर्यवंशी. रोजच्या खात्रीशीर बातम्यांसाठी पाहत रहा आमचे न्यूज चॅनल. आजच सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.